स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. उत्तर कोरेगाव काँग्रेस कार्यकर्ता. माझी प्रामाणिकपणे इच्छा आणि जी आमच्या विभागाची अडचण जी आहे उत्तर कोरेगाव तसे पाहता नैसर्गिकदृष्ट्या हा दुष्काळी भाग आहे आणि निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी वसना वांगणाची स्कीमची पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन सध्या चालू स्थितीत आहे, परंतु खाजगी पाणी पुरवठा असल्यागत ती चालू आहे. तर आम्हाला काँग्रेसच्या वतीनं अशी मागणी करायची आहे की आम्हाला तो उत्तर कोरेगावच्या शेतकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि यासाठी उत्तर कोरेगावलाच प्रतिनिधित्व मिळालं तर हा प्रश्न सुटू शकतो, ही माझी मनोमन आणि पूर्ण खात्री झालेली आहे आणि हे आमच्या विभागातल्या लोकांच्या पूर्ण भावना तयार आहेत. मी हरिभक्त परायण सुरेश विठ्ठल धुमाळ, वारकरी संप्रदायामध्ये उत्तर कोरेगाव विभागात वारकरी संप्रदायाचं मी 25-30 वर्ष कार्यरत आहे आणि अंदोरी देवस्थानचा मी विश्वस्त आहे. आमच्या इकडं म्हणजे सगळीकडंच लाडकी बहीण योजना राबलेली आहे आणि त्याच आमच्या माता भगिनींना अर्थलाभ झालेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही स्वागत करतोय. परंतु आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये मानधन कलाकारांना 15-20 वर्ष झाला आम्ही कागदपत्र गोळा करून थकून गेलोय. आमची कागदपत्र तशीच आहेत, प्रत्येक वेळी आम्हाला खर्च करावा लागतो, पण मानधन काय अजून कोणाला मिळालेलं नाही. तरी आम्हाला आता काही झालं तरी आमच्यासाठी हे कार्य आमचं प्रलंबित पडलेलं आहे. या कार्यरतासाठी आम्हाला आमच्या उत्तर कोरेगाव विभागामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार मिळाला तर आमचं कार्य होईल अशी आम्हाला 100% खात्री आहे आणि त्यासाठी आम्हाला हा उमेदवार मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी माननीय खलाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हॉटेलमध्ये, आर्यमान हॉटेलमध्ये उत्तर भागातील आमचे काँग्रेस प्रेमी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मला एकच सांगायचं आहे, आमच्या देशाचे कैलासवासी उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण, त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार, त्यांच्या मागं सत्ता चालवणारे शरदचंद्रजी पवार, तसेच आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा, तसेच नाना पटोले आणि आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी या तालुक्यातील अध्यक्ष, फलटण अध्यक्ष, मगाशी नाव सांगितले ते किशोर साहेब बेडके साहेब, फलटण शहर अध्यक्ष, यांच्या माध्यमातून एक काँग्रेस प्रेमी म्हणून आम्ही पूर्वीपासून ही जुनी माणसं जी आम्ही दिसतोय, आम्ही सर्वजण काँग्रेस प्रेमी आहोत. ज्या काँग्रेसनं या भारताला सत्ता मिळवून दिली, स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशी ही काँग्रेस आजपर्यंत आम्ही सोडली नाही. परंतु उत्तर भागातील विकास कामाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीतून जरी विकास झालेले असले तरी सगळी कामं अर्धवट आहेत. आमची एकच विनंती आहे, आज या निमित्तानं आम्ही जे एक वरपे साहेबांना तिकीट मागतोय आमच्या उत्तर भागातून, ही महाविकास आघाडीनं ह्या गोष्टीचा विचार करून, जे नेहमी प्रत्येक इलेक्शनला शरदचंद्रजी पवार सांगतात माझं गाव नांदवळ आहे, त्या नांदवळ गाव लक्षात ठेवून नुसतं गाव म्हणू नका, तरी आमच्या काँग्रेसला त्यांनी तिकीट द्यावी अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रतापसिंह आनंदराव पवार, नांदवळ तालुका कोरेगाव. फलटण कोरेगाव मतदारसंघ जी 26 गावं आहेत कोरेगावची, ती या मतदारसंघाला जोडलेली आहे. कैलासवासी शंकरराव जगताप, इसाकपट्टू इनामदार यांनी यशवंतराव चव्हाणांचा
वारसा घेऊन जी सामाजिक बांधिलकीतून कामं केली, त्या कामाच्या तुलनेत आजच्या कामांचं जर पाहिलं तर रुटीनची कामं झालीत, पण गतिमान जी कामं व्हायला पाहिजे होती, जी लोकांची अपेक्षित कामं आहेत, तशी कामं झालेली नाही. काही प्रलंबित प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न फलटण कोरेगाव मतदारसंघाला जोडणारा लोणंद पाडळी रस्ता. देवस्थान उद्ध्वस्त करून पवनचक्क्या डोंगरावर रस्ते झाले, परंतु फॉरेस्ट खात्याच्या अडचणी सांगितल्या जातात. फॉरेस्ट खात्याच्या परवानगीशिवाय हे रस्ते होत नाहीत आणि गेली 15 वर्ष प्रतीक्षा करून लोकांना 20 किलोमीटर प्रदक्षिणा घालून लोणंदला यावं लागतं. लोणंद ही महत्त्वाची बाजारपेठ आणि फलटण हा मतदारसंघाला माढा, फलटण विधानसभेला, लोकसभेला माढा मतदारसंघ, लोकांना फिरून यावं लागतंय. असे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न जर पाहिला तर आमच्या शिवेवरून डोंगराखालून पाणी गेलेले आहे आणि उत्तर विभागातल्या लोकांनी वरचं पाणी नुसतं कसं जाते ते पाहायचं आणि खालच्या लोकांनी म्हणायचं वरच्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटते खालचं पाणी बघून, अशी त्याची हे केली जाते, बोललं जातं. तेव्हा जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या भागातल्या प्रतिनिधीशिवाय ते सुटणार नाही. म्हणून काही आमचे जे लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते शंकरराव जगतापांच्या नंतर प्रलंबित राहिले. ते पुन्हा जर गतिमान व्हायचे असतील तर आमच्या उत्तर विभागामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळावी आणि तशा पद्धतीनं आमच्याकडचे इच्छुक जे आहेत वरपे, त्यांना ती जर मिळाली तर त्यांच्या माध्यमातून विकासाला गती मिळेल आणि सर्वसामान्य उपेक्षित घटकापर्यंत विकास पोचेल आणि लोकांना दिलासा मिळेल, लोकांचे प्रश्न मार्गी लागतील. एवढंच या प्रसंगी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विजय कांबळे, उत्तर कोरेगाव मतदारसंघ. आज तरुणांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, औद्योगिकरण या सर्व गोष्टी उत्तर कोरेगावमध्ये प्रलंबित राहिलेल्या आहेत. तरी या सर्व गोष्टी होण्यासाठी आम्हाला काँग्रेसतर्फे उमेदवार मिळावा. तसेच आज जे प्रश्न 15 वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहेत ते पूर्णतः नेण्यासाठी आम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी ही महाविकास आघाडीला विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद. नमस्कार. मी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव लोखंडे. मी काँग्रेस पक्षातून जिल्हा परिषद सदस्य झालो. माननीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब, सोनिया गांधी, माननीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या पक्षामध्ये सतत राहून गेली 50 वर्षे या पक्षामध्ये काँग्रेसला साथ देऊन मी या पक्षामध्ये सतत काम करत राहिलो. आमचे नेतृत्व करणारे गुरुवर्य शंकरराव जगताप, विशाखपट्टी इनामदार माननीय यशवंतरावजी चव्हाण, तसेच या फलटण तालुक्यातील चिमणराव कदम यांचे नेतृत्व आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या नेतृत्वाचा आम्ही आदर्श ठेवला. आज विचार केला तर फलटण आणि कोरेगाव हा मतदारसंघ गेली 15 वर्षापासून हा मतदारसंघ तयार झाला आणि हा मतदारसंघ आरक्षित झाला. आरक्षित झाल्यानंतर गेली 15 वर्ष राष्ट्रवादीच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यामधला उमेदवार माननीय दीपकजी चव्हाण साहेब तिन्ही पिरियडला ते स्वतः निवडून बहुमताने निवडून आले. यात आमचा सिंहाचा वाटा आहे. तसेच माननीय आज आमचा असा विचार आहे, आता 4थ्या टर्ममध्ये आमच्या कोरेगाव उत्तरमधील जे 26 गावं आहेत, या 26 गावातील या कुठल्या तरी आमच्या एका उमेदवाराला काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी
अशी आज आम्ही फलटण आणि कोरेगाव याच्या काँग्रेसप्रेमी मतदारांची तर्फे आम्ही विनंती करत आहोत. तसेच गेली 15 वर्ष राजकारण हे फिरतंय ते निव्वळ पाण्याबरोबर फिरतंय. मी नामदार इसाकपट्टी इनामदार शंकरराव जगताप, चिमणराव कदम हे असताना प्रत्यक्ष मी त्यांचं कार्य पाहिलेलं आहे. माननीय शंकरराव जगताप ज्यावेळेला आमच्या ठिकाणी 5 वेळा आमदार झाले, त्यांनी कुठल्याही माझा पिरियड असा होता 97 ते 2002चा हा जिल्हा परिषदचा माझा पिरियड होता. ह्या पहिल्या आमच्या मिटिंगमध्ये शंकररावांनी आम्हाला विचारलं होतं, इसाकपट्टीने आम्हाला विचारलं होतं, कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या गावाला वॉटर स्कीम नाही हे मला गावाचं नाव सांगा. कुठलेही गावाचं नाव आम्हाला सांगता आलं नाही. प्रत्येक गावामध्ये वॉटर स्कीम गेलेली होती. तसेच रस्त्याची बाजू कुठल्याही गावाला, मोठ्या गावाला रस्ता जोडलेला नाही असं कुठलं गाव सांगा, वाडी सांगा. आम्हाला कोरेगाव तालुक्यामधलं कुठलंही गाव आम्हाला सांगता आलं नाही, कारण त्या प्रत्येक गाव हे रस्त्याला जोडलेलं होतं. आणि सामाजिक विकास करत असताना 72 साली दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये पाणलोटची कामं केली. त्याला चिमणराव कदम असू द्या, शंकरराव जगताप यांनी शिरेहीने कामं केली का, त्याचा आज आम्हाला फायदा मिळत आहे. तसेच शंकररावांनी कुठल्याही पक्षाला, कुठल्याही गावातल्या माणसाला विचारून कुठलं काम केलेलं नाही. स्वतः ते त्या गावात जाणार, तुम्हाला समाज मंदिराची गरज आहे तर समाज मंदिर देतो, काय रस्ता पाहिजे असता रस्ता करून देतो, गावाचे नाले पाहिजे असं नाले दुरुस्त करून देतो. हे सगळं करत असताना कुठल्याही गावाची मागणी अशी गेलेली नाही की हे आमचं काम करा, असं मागणी कुठेही झालेली नाही. तर आज 15 वर्षामध्ये पाण्याबरोबर फिरणारं राजकारण आणि या राजकारणात पाण्याची काही झालेली कामं आणि अपुरी राहिलेली कामं हे जर पूर्ण व्हायचं असेल, आम्हाला माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी गट यांनी आम्हाला ह्या काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ सोडावा, एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.